नमस्कार. मी प्रतिभा जगदाणे मानव अधिकारामध्ये काम करते. एक सोशल वर्कर आहे. आता मी सकाळी सकाळी व्हिडिओ पाहिला आणि मन सुन्न झालं. म्हटलं आपण पण याच्यावर थोडं प्रतिक्रिया म्हणून एक मॅडमच्या म्हणून आपण पण थोडं जगाला समजून सांगावं की कसं आहे. समजून सांगावं म्हणजे सांगते मी की जग कुठे चाललं, काय चाललं, आजकालचे मुलं काय करत आहेत, जग कसं आहे हे सांगत आहे. की आजकालच्या लेडीज पहा, मुली पहा कशा आहेत, फायदा कशा उठवतात इमोशनल करून, आणि शिक्षणाचा फायदा काय आहे त्यांच्या. तर एक मॅडम आहेत, चांगल्या ग्रेट सोशल वर्कर आहेत. त्या 20 वर्षापासून काम करतात आणि छान काम करतात. त्यांचं नाव नाही मेन्शन करत कारण त्यांना नाही आवडणार मी नाव घेतलेलं त्यांचं. तर त्यांनी एक व्हिडिओ टाकला पहा, कुठली तरी गोष्ट आहे की त्या मुलगा छान नोकरीवर आणि बायकोच्या नावानं घर करून दिलं, सोनं ठेवलं बँकेच्या नावानं, 2 मुलं. त्या बाईने दोघांचं जॉईंट अकाउंट होतं. त्या बाईनं याच्याशी भांडण करून प्रेमाने काय नावानं अकाउंट करून घेतलं, अकाउंट खाली केलं, घर आपलं आहे ते स्वतःच्या नावावर करून घेतलं, 2 मुलं घेतले आणि निघून गेली. आणि या मुलाला हातात काही नाही, धतुऱ्या दिला. त्या माणसाची कंप्लेंट त्या बाईकडे मॅडमकडे. त्या म्हणजे आताची मुलं प्रेम करतात, आंधळे होतात. जे आई मार खाऊन लोकांच्या हातचा, त्याचं भवितव्य 20 वर्ष म्हणजे 9 महिने पोटातले आणि 20 वर्ष 21 वर्ष ते, पण एका क्षणात 2 आणि 4 वर्षाच्या प्रेमासाठी आईशी खोटे बोलणे, वडिलांना म्हणजे आई वडील समजून सांगतात तर त्याला भांडण म्हणतात. कारण भांडण स्वरूप त्या समोरच्या वाह्यात पोरी देतात की हे भांडण आहे, कारण त्यांना मतलब साधायचं असते. मुलांना हे समजत नाही. ज्या भिकारचोट घरच्या असतात की त्यांना स्वतःच्या वडिलांना फुकटचं हरामाचं भेटलेलं असते, किंवा हा माझा स्वतः अनुभव आहे की ज्यांना फुकटचं भेटलेलं आहे तेच चोचल्या करतात. आणि हे आयतं भेटते ना त्यांना, 20 वर्षाची मेहनत आईची, मिरिटचा मुलगा, आणि काय तर चवनीच्या प्रेमासाठी. पण मूर्ख मुलांना हे समजत नाही की प्रेम हे फक्त 2 दिवस असते. ते प्रेम करत नाही, ते फायदा उठवतात समोरच्या व्यक्तीचा. आणि प्रेम करणारी व्यक्ती प्रत्येक गोष्टी एक्सेप्ट करते. जे खरं प्रेम करते ते तिच्या आईवडिलाला एक्सेप्ट करते, त्याच्या फॅमिलीला एक्सेप्ट करते, 2 पावलं मागं घेते जे प्रेम करते ते. पण जे प्रेम करत नाही, त्या प्रेमाच्या नावाखाली जो बाजार मांडलेला आहे लोकांनी की लव्ह मॅरेज, हा नुसतं व्यापार आहे, हे आताच्या मुलांना समजत नाही. आणि इतके शहाणे बनतात, पण ज्यावेळेस गांडीवर पडतात, हे माझे शब्द चुकीचे निघतात थोडे, पण ढुंगणावर पडतात हे मुलं, त्यावेळेस त्यांना समजते की आपण फसवल्या गेलेलं आहे. जे आई स्वतःच्या मुलाला 20 वर्षापर्यंत किंवा मुलीला 20 वर्षापर्यंत जपून ठेवते, हिरो बनवायचा मार्ग, ते 2 मिनिटात कुत्रे, शी खाणारे असे शब्द वापरतात तिकडच्या लोक. ते चांगलं वाटते. आणि त्यांच्या वाह्यात अवल्यादी मुली, त्यांच्या लोकांच्या सोबत बिनलग्न आधी राहणे, त्यांच्या मुली कोणासोबतही पळून जाणे, हे चांगलं असते. आणि ज्यांच्या मुलाला खराब करतात, हे एक. आणि दुसरं की तुमचं अमकाय, तुमचं ढमकाय. तुम्ही लग्न करताना त्याच्या घरी जाऊन का नाही पाहिलं? तुम्ही तर एखाद्या पाकिस्तानच्या कसाबसोबतही पाठवून देसान पोरी. फक्त पोरगी आणि मुलगा चांगला आहे, तो आश्रमातून आला का चांगला आहे तो, तर त्याला घडवताना आई वडिलांनी किती त्रास घेतला हे लोकांना माहिती आहे काय? स्वतःच्या मायचं असते. पण हे मुलांना समजायला पाहिजे ना की आपली आई सांगते ते खोटं नसेल, कारण त्या मुलाला 20 वर्ष आधी आई आलेली असते. पण ते इतके प्रेमात पागल होतात की त्यांना जगात काहीही दिसत नाही, जिद्दी पेटतात. आणि नंतर म्हणतात सोपी नाही आहे. पण जे मुलं असं करतात यांचं भवितव्य अंधारात आहे. कारण आमचे 20 वर्ष अनुभव आहेत, जेवढे सोशल वर्कर लेडीज किंवा जेंट्स आहेत यांचे 20 वर्ष अनुभव आहेत. पटलं तर सांगा.